दिनांक 14, 15 आणि 16 या 3 दिवसांचा पावसाचा जर विचार या ठिकाणी केला, आष्टी मतदारसंघातील शिरूर कासार जो तालुका आहे, या तालुक्यामधली एकूण 6 मंडळे, त्यातली 4 मंडळं हे आष्टी मतदारसंघामध्ये येतात. त्याच्यामध्ये शिरूर कासार हे जे मंडळ आहे, या मंडळामध्ये 14 तारखेला 91 mm, 15 तारखेला 104.3 mm, तिंतरवणी जे आपलं मंडळ आहे त्याच्यामध्ये 108 mm आणि ब्रह्मनाथ येळम हे जे मंडळ आहे त्या मंडळामध्ये 14 तारखेलाच 109 mm, गोमळवाड्याला 90.3 mm अशा पद्धतीचा पाऊस झालेला आहे. त्याच्यामुळे हे 4ही मंडळ आणि तिकडचे जे आहेत बीड मतदारसंघातील रायमो आणि खालापुरी या मंडळामध्ये सुद्धा सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस त्या ठिकाणी झालेला आहे. 65 mmच्या वरती पाऊस झाल्यामुळं शिरूर तालुक्यातील हे जे 4ही मंडळ आहे, हे 4ही मंडळातल्या सर्व शेतकऱ्यांना सर्व पिकांचे जे आहे ती नुकसान भरपाई मिळणार आहे. आत्ता जे पंचनामे चालू आहेत ते बेलपारा, सिंदफाना, कापरी आणि किना या नद्यांना आलेल्या पुरामुळं जे नदीच्या कडेने नुकसान झालेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये ते पंचनामे चाललेले आहेत. म्हणजे एकंदरीत शिरूर तालुक्यातल्या या 4ही मंडळातल्या शेतकऱ्यांना सर्वच शेतकरी जे आहेत ते मदतीसाठी पात्र ठरतात. त्याच्यामुळे सर्वांना त्या ठिकाणी मदत मिळणार आहे हे नम्रपणे या ठिकाणी मी सांगतो. त्याच्यामुळं आमचे पंचनामा झाला पाहिजे, आमचा पंचनामा झाला पाहिजे अशा प्रकारची जी ओरड चालू आहे, तर इतर शेतकऱ्यांनी पंचनाम्याच्या बाबतीत तक्रार देऊच नका, कारण तुम्ही सर्वच्या सर्वजण त्या याच्यासाठी पात्र झालेला आहे. त्याच्यानंतर पाटोदा तालुका आहे. पाटोदा तालुक्यातील 14 तारखेला पाटोदा मंडळामध्ये 67.8 mm पाऊस त्या ठिकाणी झालेला आहे. दासखेड मंडळामध्ये 16 तारखेला 67 mm पाऊस झालेला आहे. थेरला मंडळामध्ये 14 तारखेला 86 mm आणि 16 तारखेला 68 mm दोनदा अतिवृष्टी त्या ठिकाणी झालेली आहे. अंमळनेरमध्ये 16 तारखेला 86 mm पाऊस झालेला आहे आणि लगतचं कुसळम जे आहे त्या कुसळमला सुद्धा त्याच प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे. त्याच्यामुळं पाटोदा तालुक्यातलंही 5ही मंडळ या ठिकाणी सर्वच्या सर्व हे मदतीसाठी पात्र आहेत. त्याच्यामुळं सरसकट जे आहे ते सर्वच शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत मिळणार आहे. त्याच्यामुळं लोकांनी चिंता करण्याचं काही कारण नाही. आष्टी तालुक्यातील फक्त 2 मंडळं, आष्टा हरिनारायण आणि आष्टी हे 2 मंडळ सोडता दिनांक 15 आणि 16 या 2 तारखेला जे अतिरिक्त पाऊस झालेला आहे त्याच्यामध्ये दौला वडगाव 15 तारखेला 80 mm पाऊस त्या ठिकाणी झालेला आहे. दादेगावला दिनांक 16ला 102 mm पाऊस झालेला आहे. धानोरा मंडळामध्ये 15 तारखेला 96 mm पाऊस झालेला आहे. कडा मंडळामध्ये 15 तारखेला 77 mm पाऊस झालेला आहे. धामणगाव मंडळामध्ये 15 तारखेला 66.3 mm पाऊस झालेला आहे. डोयठाण मंडळामध्ये 15 तारखेला 66 mm आणि 16 तारखेला 86 mm आणि हे जे रेनगेज आहे डोयठाणला आहे, परंतु पलीकडे सुरडी पंचायत समिती गणातली जी गावं आहेत महिंद्यापासून हातोला खलाटवाडीपर्यंत या संपूर्ण परिसरामध्ये प्रचंड पाऊस, यापेक्षा सुद्धा जास्तीचा पाऊस त्या ठिकाणी झालेला आहे.
टाकळसिंग मंडळामध्ये दिनांक 15ला 67 mm पाऊस झालेला आहे. त्याच्यामुळं आत्ता जे पंचनामे चाललेत ते खरडून गेलेली जमीन, बुजलेल्या विहिरी, त्याच्यानंतर घरामध्ये पाणी कोणाकोणाच्या शिरलेलं आहे, त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या पिकांचं कोणतं नुकसान अतिरिक्त तिथं झालंय, फळबागाचं नुकसान झालंय, याच्या संदर्भातले पंचनामे त्या ठिकाणी चालू आहेत. म्हणजे इतर शेतकऱ्यांना असं वाटतंय की बाबा आम्ही वंचित राहतोत का, तर तसं काही होणार नाही. या 8 मंडळामध्ये गवला, वडगाव, दादेगाव, धानोरा, कडा, धामणगाव, डोयठाण आणि टाकळसिंग या 8ही मंडळामध्ये अतिरिक्त पाऊस झालेला असल्यामुळं त्या ठिकाणी सर्वच्या सर्व शेतकरी हे मदतीसाठी पात्र ठरतात. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी याच्या बाबतीमध्ये चिंता करू नये अशा प्रकारची विनंती आहे. आणि प्रत्येक आमचा कर्मचारी, मग तो तलाठी असेल, आमचा ग्रामसेवक असेल, आमचा कृषी सहाय्यक असेल किंवा हे कर्मचारी तिथे पंचनाम्याला गेल्याच्या नंतर माझ्याकडे अगोदर चला अशा प्रकारची ओढाओढी त्या ठिकाणी काही ठिकाणी होते. अशा प्रकारच्या कंप्लेंट्स इथे येत आहेत. तेव्हा 2 दिवसात किंवा 3 दिवसात हे पंचनामे होणार नाही. नुकसान प्रचंड आहे. पुढची 5-7 दिवस याच्या पंचनाम्याला लागू शकतात. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. कोणीही जे कोणी या महापुराचा जो कोणी याच्यामध्ये बाधित झालेला असेल